भालचंद्र यांनी तो वाचून दाखवावा अशी विनंती करतो. नाना, सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली ओलम परिवाराच्या वतीने अर्पण करतो. आपल्या परिसरातून एक पंचक्रोशीत ज्येष्ठ नागरिकची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विलास चेऊरकर त्यांना इथे येऊ शकत नाहीत, तर त्याने एक संदेश पाठवला आहे, तो वाचतो. आम्ही पोरके झालो. लेखक नाटककार गंगाराम गावणकर अर्थात आमच्या साऱ्यांचे नाना रंगमंच सोडून कायमचे दूर गेले. वर्षभरापूर्वीच नाना आमच्या ज्येष्ठ नागरिक संस्थेला जोडले गेले. संस्थेचे अध्यक्ष नाना असावे अशी आमची मनोमन इच्छा होती. मात्र नानांनी सभासद सल्लागार होत सदैव आमच्या पाठीशी राहिले. संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी नानांनी काही उपक्रम सुचविले. वाचन संस्कृती तिची जपणूक व्हावी म्हणून त्यांनी वर्तमानपत्र सुरू केले. नानांचा विविध क्षेत्रातील दांडगा संपर्क असल्यामुळे BSNL, ST महामंडळ, अणुऊर्जा अशा कार्यालयातील वरिष्ठांच्या भेटीगाठी आमच्या सोबत होऊन तत्संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. नानांचे मालवण गावातील घर हे जणू आमच्या संस्थेचे कार्यालय झाले होते. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके व त्यांना प्राप्त झालेले विविध पुरस्कार ठेवण्यासाठी घर अपुरे पडत होते. ते एक संग्रहालय झाले होते. नानांनी मालवणी भाषा जशी दूरवर नेली तशीच आम्ही ज्येष्ठांची छोटीशी संस्था त्यांच्या परिपर्शाने उजेडात आली. गावात आल्यावरती त्यांच्यावरतील नाटककार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. सामान्य गावकऱ्यांमधील कलागुण हेरून त्यांना रंगमंचावरती आणलेले ते अगदी दादरच्या शिवाजी मंदिरात नाट्यप्रयोग करण्याची संधी त्यांना दिली. पुढे जाऊन आम्ही ज्येष्ठांची सुद्धा कार्यक्रम करावे अशी त्यांची इच्छा होती. त्यावर त्यांनी संहिता लिहिण्याचे ठरविले, परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आजची आधुनिक उपचार पद्धती कितीही पुढारलेली असली तर ती प्रश्न पडतो की ठेणगीतील बरे असलेले नाना मुंबईला वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातात काय, आणि तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या जाण्याची बातमी येते काय, हे फार वेदनीय ठरते. वय, प्रकृती, परिस्थिती याचा विचार न करता बसता आयुष्याच्या प्रत्येक क्षणावर सकारात्मकतेने घालवावा अशी सातत्याने आम्हाला प्रेरणा देणारे नाना आम्हाला पोरके करून गेले. नानांनी दिलेले विचार, दाखवलेला मार्ग वाटचाल करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल. धन्यवाद. आम्ही सर्व मालवणवासीय, त्यात पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने गावणकर कुटुंबांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि त्यांच्यावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे तो आई भवानी माता त्यांना पेलण्याची ताकद द्यावं आणि नानांची जी ज्योत आतापर्यंत जशी तेवत आहे ती कायमस्वरूपी तेवत राहावी अशी आम्ही इच्छा प्रकट करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.